Good morning, everyone. Can you hear me? आवाज येतोय का माझा? Okay. Okay, good morning again. Now see, our today's topic for the physics session is unbalanced force. In previous class, we are studied about balanced force. So, but balanced force start करायच्या अगोदर मंगेश सरांनी तुमचा inertia topic घेतला असेल. Am I correct? इनर्शियाचे टाइप्स घेतले की फक्त इनर्शिया सांगितलंय? 3 टाइप्स घेतलेत इनर्शियाचे. लॉ ऑफ इनर्शिया, येस. गुड मॉर्निंग, येस कार्तिक. आवाज येतोय आता? ओके, टाइप्स घेतले नाहीये तर फक्त इनर्शिया घेतलंय. सो आपण काय करूयात, अगोदर बॅलन्स्ड फोर्स तर आपला ऑलरेडी स्टडी करून झालेला आहे. मग आता आपण अनबॅलन्स्ड फोर्स घेऊयात आजचा टॉपिक आणि मग इनर्शिया घेऊयात आणि जरी झालं पॉसिबल तर टाइप्स ऑफ इनर्शिया हे टॉपिक आज आपण स्टडी करूया. ओके, सगळे आले असतील आणि आता आपण स्टार्ट करूयात. सी, आपला फर्स्ट टॉपिक आहे आजचा अनबॅलन्स्ड फोर्स. एक मिनिट, मी इमेज अपलोड करते. स्क्रीन विजिबल आहे सगळ्यांना? एक मिनिट. ओके, एक मिनिट. सी, आता अनबॅलन्स्ड फोर्स मध्ये काय स्टडी करायचंय आपल्याला, की जे आपण बॅलन्स्ड फोर्स मध्ये काय स्टडी केलं ते जस्ट 2 मिनिटांमध्ये तुम्ही मला रिव्हिजन सांगायची. काय काय स्टडी केलं होतं आपण बॅलन्स्ड फोर्स मध्ये? काय असतो बॅलन्स्ड फोर्स मध्ये? मी क्वेश्चन विचारलाय की बॅलन्स्ड फोर्स मीन्स व्हॉट इज अ बॅलन्स्ड फोर्स? कार्तिक, ओमकार, समर्थ, विश्वजित, बॅलन्स फोर्स म्हणजे काय मी ते विचारते क्वेश्चन. If the two forces are okay, unmute. Yes. Ma'am, can I tell? Yes, Samarth. Ma'am, if two forces act on a body in opposite direction and in one force is greater than the other, then the resultant force is not equal to zero. Force is greater than another force. त्या केस मध्ये काय असेल समर्थ? अनबॅलन्स्ड फोर्स आहे ती कंडिशन. जर एक फोर्स सेकंड फोर्स पेक्षा ग्रेटर असेल तर ती अनबॅलन्स्ड कंडिशन. बॅलन्स्ड फोर्स मध्ये काय होतं? बॅलन्स फोर्स दोन्ही पण इक्वल असतात. दोन्ही पण फोर्स काय असतात? इक्वल असतात. म्हणजे तुम्हाला इथे दिसत असेल स्क्रीनवर. Can I tell? Yes, Vishal. Balance force force of one individual can be either balance or unbalanced. If two acts on a body in opposite direction and each of forces are equal, then
resistance force acting on weak body is zero. Forces are called balance force. ओके, शॉर्ट मध्ये काय सांगू शकताय, जेव्हा आपण एका बॉडीवर दोन फोर्स अप्लाय करतो तेव्हा ते दोन्ही पण फोर्स काय असतात, इक्वल मॅग्निट्यूड. तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, हा जो फोर्स आहे F1 फोर्स आहे आणि हा F1 फोर्स आणि हा जो F2 फोर्स दिसतोय, दोन्ही पण इथे काय होतं तुमचं, हे दोन्ही पण इक्वल असतात, कधी पण ते बॅलन्स्ड कंडिशन मध्ये. तेव्हा तिथे नेट फोर्स किती असतो त्या केसमध्ये, नेट फोर्स इज झिरो. नेट फोर्स 0 असतो त्या केसमध्ये, करेक्ट. आणि बॉडी ऑलरेडी त्या फोर्स बॉडीवर 4 फोर्स ऍक्ट असतात ना, मी तुम्हाला त्या दिवशी पण सांगितलं होतं. सपोज तुमचं बुक जर असेल ठेवलेलं किंवा एनी ऑब्जेक्ट जो काय असेल तो, येस ओंकार, करेक्ट, 0 फोर्स असेल. जर कुठलाही ऑब्जेक्ट ठेवलेला असेल तर त्यावर ऑलरेडी 2 फोर्सेस ऍक्ट असतात. कुठले 2 फोर्स असतात ते, मॅम? नॉर्मल फोर्स and gravitational force. कोणी सांगितलं आन्सर? मॅम समर्थ. ओके, नॉर्मल फोर्स अँड ग्रॅव्हिटेशनल फोर्स, येस, व्हेरी गुड. पण त्यांच्यामध्ये काय असतं, 2 फोर्स ऍक्ट असतात बट ते इक्वल मॅग्निट्यूड मध्ये असतात. सपोज हा जो बॉक्स दिसतोय तुम्हाला, तो वरती कुठला फोर्स असणार आहे तुमचा, कुठला असेल, ग्रॅव्हिटेशनल की नॉर्मल? आवाज येतोय माझा क्लिअर? मॅम वरचा फोर्स नॅचरल असणार. ओके, नॉर्मल फोर्स. माझा आवाज येतोय का? येस मॅम. ओके, आता आवाज येतोय का विश्वजित, ओंकार? त्यांना इको येतोय. ओके, ते मी अनम्यूट केलं सो त्यामुळे ठीक आहे. वरच्या डायरेक्शनला असतोय नॉर्मल फोर्स आणि खाली असतो कुठला फोर्स आहे, खाली ग्रॅव्हिटेशनल फोर्स. हे आपण सगळं बॅलन्स फोर्स मध्ये स्टडी केलेले. आणि याच्यावरचा जो नेट फोर्स असतो तो किती असतो, 0 असतो. म्हणजे तुमची बॉडी मूव्ह करत नाही. बॅलन्स्ड फोर्स मध्ये कुठेही तुमची बॉडी मूव्ह करत नाही, ती रेस्टला असते. त्यामध्ये इक्वल मॅग्निट्यूडने फोर्स एक्झर्ट असतात दोन्ही डायरेक्शनला. सो रिझल्टंट फोर्स और नेट फोर्स किती असतो त्या केसमध्ये, 0 असतो. नाव आपला टॉपिक आहे आज अनबॅलन्स्ड फोर्स. जस्ट एक मिनिट. अनबॅलन्स्ड फोर्स मीन्स, आता अनबॅलन्स्ड फोर्स मध्ये काय असेल, अपोजिट टू बॅलन्स्ड फोर्स. बॅलन्स्ड फोर्स मध्ये जे स्टडी केलं आपण, बॅलन्स्ड फोर्स मध्ये, येस समर्थ, येस समर्थ. Ma'am, can I tell definition of resultant force? हाँ, yes, बोल. The resultant force is single force which can replace 2 or more forces and produce the same effect on body as the forces. हो, बट त्यामध्ये मेन कंडिशन काय, ओंकार लिहायची गरज नाहीये, आधी फक्त समजून घ्या, नंतर मग नोट्स बनवा. येस समर्थ, बोल. समर्थ, Yes, ma'am. परत रिपीट कर आन्सर. The resultant force is a single force which can replace 2 or more forces and produce the same effect on body as the forces. बट ते करेक्ट आहे तुझं. एक सिंगल फोर्सने जो नेट फोर्स असतात, टोटल फोर्स जे ऍक्ट असतात बॉडीवर, ते काय करतात, एका इको ऐकायला येतोय, मी नोट करते. काय होतंय, जे नेट फोर्स असतात, टोटल फोर्सेस जे असतात ते एका सिंगल फोर्सने रिप्लेस होतात, ते करेक्ट आहे. बट आता आपला आहे बॅलन्स्ड फोर्स. तर बॅलन्स्ड फोर्स मध्ये कंडिशन काय असेल, आता इथे त्या अगोदर तुम्हाला सगळ्यांना आवाज येतोय माझा क्लिअर? कार्तिक, कॅन यू हिअर मी? ओके, सी, आता अनबॅलन्स्ड फोर्स मध्ये काय आहे कंडिशन ती बघा अगोदर. मी सगळं एक्सप्लेन करते आणि मग लास्टला तुमचे डाऊट सॉल्व्ह करूयात आपण. सी, अनबॅलन्स्ड फोर्स मध्ये काय, सेम बॅलन्स्ड फोर्स मध्ये आपण जे स्टडी केलं तेच आहे, फक्त इथे कंडिशन मध्ये चेंज काय होतं
की जे आपण बॅलन्स फोर्स मध्ये बघितलं की दोन फोर्स हे इक्वल मॅग्निट्यूड मध्ये असतात. आय मीन F1 इक्वल्स टू F2. बट इन अनबॅलन्स्ड फोर्स F1 इज नॉट इक्वल्स टू F1. जे दोन साइडने आपण किंवा दोन पेक्षा जास्ती साइडने आपण जे फोर्स ऍक्ट करणार आहोत त्यावर तिथे काय होतो, एक फोर्स, एक हा काय असेल, ग्रेटर असेल. ओके विश्वजित, इट्स ओके. सी, आता हा बॉक्स आहे, इथे तुम्हाला दोन फोर्स दिसत आहेत, एक आहे F1 फोर्स आणि F2 फोर्स. सो हा जो वरती जाणारा आहे तिथे नॉर्मल फोर्स ऍक्ट आहे आणि हा डाऊनवर्ड डायरेक्शनला तुमचा ऍक्ट आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. हे दोन फोर्स तर त्या बॉडीवर ऑलरेडी ऍक्ट आहे. बट इन बॅलन्स फोर्स मध्ये काय होतंय, ओके ओके, अनबॅलन्स्ड फोर्स मध्ये काय होतंय, जेव्हा F1 आणि F2 आपण अप्लाय करणार आहेत, जे अपोजिट होतं बॅलन्स फोर्सच्या. बॅलन्स फोर्स मध्ये आपण हे बघितलं दोन्ही कंडिशन. बॅलन्स फोर्स मध्ये काय होतं, F1 इक्वल्स टू F2. हे स्टडी केलं होतं आपण, F1 इक्वल्स टू F2. त्यामुळे काय होतं, ती ऑब्जेक्टचा नेट फोर्स हा 0 होतो आणि ती ऑब्जेक्ट किंवा जे काय असेल तुमचं बॉडी ती काय करते, मूव्ह करत नाही, रेस्टला असेल ती रेस्टलाच राहते. हे आपण ऑलरेडी स्टडी केलंय. बट आता अनबॅलन्स्ड फोर्स मध्ये काय, अनबॅलन्स्ड फोर्स मध्ये पण काय, इफ टू फोर्सेस ऍक्ट ऑन अ बॉडी इन अपोजिट डायरेक्शन, जे काय दोन फोर्स आपण ऍक्ट करणार आहे ते पण अपोजिट डायरेक्शनलाच असणार. सी, हा इकडच्या डायरेक्शनला आहे आणि हा जो फोर्स आहे तो राईट साइडच्या डायरेक्शनला आहे, म्हणजे अपोजिट डायरेक्शनला. अँड वन फोर्स इज ग्रेटर दॅन द अदर फोर्स. आता यापैकी कुठलाही फोर्स असेल तो, इथे तुम्हाला दिलंय कंडिशन F1 इज ग्रेटर दॅन F1 F2. बट हे नेसेसरी नाहीये की F1 ही F2 पेक्षा ग्रेटर असली पाहिजे, F2 पण F1 पेक्षा ग्रेटर असेल. जे काय असेल ते, जे दोन फोर्स आपण ऍक्ट करणार आहोत त्या बॉडीवर त्यापैकी कुठला तरी एक फोर्स हा काय पाहिजे, ग्रेटर पाहिजे. आय मीन ते दोन्ही फोर्स इक्वल नाही पाहिजे. जर इक्वल असेल तर ते बॅलन्स फोर्स होईल आणि जर नॉट इक्वल असतील, आय मीन ते जर इक्वल नसतील तर तिथे अनबॅलन्स फोर्स असेल. मग काय होईल, F1 हा जर या केसमध्ये F2 च्या ग्रेटर आहे, F1 इज ग्रेटर दॅन F2. सो मग काय होईल, हा ऑब्जेक्ट तुमचा रेस्ट मध्ये नसणार आहे. F1 फोर्स सपोज आहे तुमचा 10 न्यूटन. सी, F1 आहे तुमचा 10 न्यूटन आणि F2 आहे तुमचा 5 न्यूटन. F2 5 न्यूटन. तर F1 आणि F2 हे दोन्ही डिफरंट फोर्स आहेत, त्याचं मॅग्निट्यूड डिफरंट आहे, 10 न्यूटन आणि 5 न्यूटन. आता माझा क्वेश्चन आहे तुमच्यासाठी, जर नॉर्मल फोर्स आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स जर इक्वल मॅग्निट्यूड मध्ये आहेत आणि ते कॅन्सल होतात एकमेकांना आणि F1 फोर्स हा 10 न्यूटन आहे आणि F2 फोर्स हा 5 न्यूटन आहे, तर हा जी बॉडी आहे तुमची किंवा तो बॉक्स आहे तो कुठल्या डायरेक्शनला मूव्ह करेल? ऑब्व्हियसली तो मूव्ह तर करणार आहे, रेस्टला तर नसेल, कारण त्याचे दोन्ही पण फोर्स कसे येतात, डिफरंट आहे. रेस्टला कधी असेल तो, जेव्हा F1 इक्वल्स टू F2 असेल. बॅलन्स फोर्स मध्ये आपण स्टडी केलं. मग माझा क्वेश्चन काय तुम्हाला समजलाय, मी काय विचारलंय? येस, व्हेरी गुड. F1 डायरेक्शनला त्याचा फोर्स असेल. F1, मी परत क्वेश्चन रिपीट करते की F1 फोर्सला 10 न्यूटन फोर्स, F1 हा जो फोर्स आहे तो आपण 10 न्यूटन दिलाय, अप्लाय केलाय, आणि F2 जो फोर्स आहे आपण तो 5 न्यूटन अप्लाय केलाय. तर ती जी बॉडी आहे ती कुठल्या डायरेक्शनला मूव्ह करेल? कुठल्या डायरेक्शनला मूव्ह करेल? कार्तिक, ओमकार, येस, व्हेरी गुड. F1 डायरेक्शनला ती काय करेल? मूव्ह करेल, कारण इथलं मॅग्निट्यूड किती आहे? 10 न्यूटन. बट ती 10 न्यूटन इकडच्या डायरेक्शनला, आय मीन लेफ्ट साइडला तो मूव्ह करेल. त्याचं मॅग्निट्यूड आहे 10 न्यूटन आणि इकडचं मॅग्निट्यूड आहे 5 न्यूटन. हे तर आपण बघितलं. बट हा लेफ्ट साइडला मूव्ह होणार आहे, बट तो किती मॅग्निट्यूडने मूव्ह होईल, किती न्यूटन फोर्सने मूव्ह होईल? फाइव न्यूटन. येस, व्हेरी गुड. 5 न्यूटन काय करेल, तो इकडच्या डायरेक्शनला, लेफ्ट डायरेक्शनला मूव्ह करेल. समजलंय मग हे नॉन अनबॅलन्स्ड फोर्स मध्ये काय होतं? येस हर्षवर्धन, व्हेरी गुड. नो विश्वजित, 10 divided by 5 not 10 minus 5. येस येस, व्हेरी गुड. 10 minus 5, बिकॉज हा फोर्स काय ग्रेटर आहे इकडचा आणि हा फोर्स काय
स्मॉल ए ऍज कम्पेअर टू F1. सो 5 न्यूटन्स फोर्स हा काय करेल, लेफ्टला मूव्ह करेल. मग आता मला सांगा या केसमध्ये रिझल्टंट फोर्स किती आहे? रिझल्टंट फोर्स किती आहे? रिझल्टंट फोर्स मीन्स नेट फोर्स और टोटल फोर्स किती. सपोज मी जर तुम्हाला म्हटलं हा नॉर्मल फोर्स आहे तुमचा अगेन 10 न्यूटन, ग्रॅव्हिटेशनल फोर्स अगेन 10 न्यूटन, आणि F1 आणि F2 तर तुम्हाला माहितीच आहे किती दिलेले आहेत ते. तर माझा क्वेश्चन आहे की या केसमध्ये रिझल्टंट फोर्स किती असेल? फाइव न्यूटन. येस, बट 5 न्यूटन इन विच डायरेक्शन? येस येस, व्हेरी गुड. बट इन विच डायरेक्शन? F1 डायरेक्शन. कार्तिक, ओमकार, आर्यन, हर्षवर्धन तुम्ही पण आन्सर द्या. 5 न्यूटन. येस, व्हेरी गुड. 5 न्यूटन इन F1 डायरेक्शनला, इकडच्या डायरेक्शनला किंवा लेफ्ट डायरेक्शनला तो काय करत, मूव्ह करत. मग समजलंय अनबॅलन्स्ड फोर्स म्हणजे काय? ओके, आता आपण याचे अजून एक्झाम्पल्स बघूया. त्या मी तुम्हाला ब्लॉक्स देते, तुम्ही तिथे सांगायचं की फोर्स हे कुठल्या डायरेक्शनला आहे आणि रिझल्टंट फोर्स किती असेल. बट या अगोदर हे समजलं ना की अनबॅलन्स्ड फोर्स काय, टू फोर्सेस बट अनइक्वल फोर्सेस. येस, टू फोर्सेस ऍक्ट ऑन बॉडी, एका बॉडीवर दोन फोर्स ऍक्ट होत आहेत, बट ते अपोजिट डायरेक्शन असतील आणि ते इक्वल मॅग्निट्यूड मध्ये नसतील ना, म्हणजे F1 इज नॉट इक्वल्स टू F1, वन फोर्स इज ग्रेटर दॅन द अनदर फोर्स, देन दिस फोर्स इज कॉल्ड अनबॅलन्स्ड फोर्स. आणि बॅलन्स फोर्स मध्ये आपण बघितलं की F1 आणि F2 काय होतात, सेम होत आहेत दोन्ही पण. हे आहे एक्झाम्पल्स, आणि याच्यामध्ये डिफरन्स पण आपण बघूया. अगोदर एक्झाम्पल्स घेऊया. सी नेक्स्ट एक्झाम्पल. स्क्रीन विजिबल आहे ना? ओके, सी एक्झाम्पल ऑफ अनबॅलन्स्ड फोर्स. आता हा टग ऑफ वॉरचा गेम आहे. आपण हेच एक्झाम्पल बॅलन्स्ड फोर्स मध्ये पण बघितलं होतं, टग ऑफ वॉरचं. पण तिथे काय दिलं होतं, दोन्ही साईडला जे पीपल्स होते किंवा जे लोक होते त्यांनी काय केलं, इक्वल फोर्स ऍक्ट केला होता आणि ते मूव्ह करत नव्हते, कुठे ते मूव्ह करत नव्हते, ऍज इट इज होते, रेस्ट मध्ये होते. पण आता इथे पण टग ऑफ वॉरच गेम घेतलाय आपण. बट टग ऑफ वॉर मध्ये काय केलंय, एक जो मॅन आहे तो काय करतोय, 50 न्यूटन फोर्स हा लेफ्ट साइडला ऍक्ट केलाय, आणि 30 न्यूटन फोर्स कुठे ऍक्ट केलाय, राईट साइडला ऍक्ट केलाय. मीन्स कंडिशन सॅटिस्फाय आहे आपली की दोन्ही फोर्स अपोजिट डायरेक्शनला आहेत, टू फोर्सेस ऍक्ट इन अपोजिट डायरेक्शनला ऍक्ट आहे तिथे, आणि इक्वल मॅग्निट्यूड मध्ये नाहीये. एक फोर्स दुसऱ्या फोर्स पेक्षा काय जास्ती. ओके ओके, हा आहे ए आणि हा बी, ए मॅन अँड बी मॅन. ठीक आहे, ए मॅन अँड बी मॅन. पेन टॅब चालत नाही ऍक्च्युली, कमी. ए मॅन अँड बी मॅन. सो हा जो ए मॅन आहे तो किती फोर्स, 30 न्यूटन्स, आणि बी मॅन्सने ऍक्ट केलाय 30 न्यूटन्स. तर माझा फर्स्ट क्वेश्चन आहे की हे जे मॅन आहेत यापैकी कुठल्या डायरेक्शनला ते मूव्ह करतात. कार्तिक, गिव्ह मी द आन्सर. Karthik and Aryan. I said Karthik and Aryan, give me the answer. ओके, ए डायरेक्शनला. व्हेरी गुड. ए डायरेक्शनला काय करतील, ते मूव्ह करतील. आणि याच्यावरचा रिझल्टंट फोर्स किती असेल? रिझल्टंट फोर्स 20 न्यूटन. येस, व्हेरी गुड. 20 न्यूटन्स असेल. कार्तिक, तू आन्सर देत नाही, सगळ्यांनी जरी दिलेलं असेल तरी पण तू रिपीट टाईप कर. हर्षवर्धन, यू ऑल्सो. 20 न्यूटन्स. इकडे 50 न्यूटन्स आहे, इकडे 30 न्यूटन्स आहे, म्हणजे
यातला रिझल्टंट फोर्स किती असेल 20 न्यूटन. 20 न्यूटन तुमचा असेल लेफ्ट साइडला किंवा ए जो मॅन आहे तिकडे तो काय करेल मूव्ह करेल. फर्स्ट एक्झाम्पल क्लिअर आहे. फर्स्ट एक्झाम्पल मध्ये काही डाऊट आहे का? ओके. सी सेकंड एक्झाम्पल. आता इथं जर तुम्हाला बर्ड दिसतोय हा, त्या बर्ड वरती दोन फोर्स ऍक्ट होत आहेत. दोन एक्झाम्पल दिसत नाहीत. ओके, मी तुम्हाला सांगते कुठले आहेत ते. ठीक आहे, हे एक एक्झाम्पल घेऊ आपण, मग देन दोनचं मी सांगते. हा ही बस दिसते तुम्हाला. या बसवर आता दोन फोर्सेस ऍक्ट आहे. एक फोर्स आहे, आता मी सांगून त्यांनीच एक्झाम्पलचा आन्सर द्यायचा. समर्थ विश्वजित तुम्ही टाईप करू नका. येस येस करते मी, पण येस समर्थ आणि विश्वजित तुम्ही आन्सर देऊ नका. सो ही बस आहे. या बसवर दोन साइडने फोर्स ऍक्ट होत आहेत. एक लेफ्ट साइडने फोर्स ऍक्ट होतोय 3 न्यूटन, तुम्हाला इथे दिसत असेल. टू फोर्सेस ऍक्ट इन अपोजिट डायरेक्शन होत आहेत, म्हणजे आपली अनबॅलन्स फोर्सची कंडिशन आहे. आणि इकडे आता दोन फोर्स ऍक्ट झालेत राईट साइडला. इकडचं मॅग्निट्यूड आहे तुमचं 3 न्यूटन्स आणि इकडचं मॅग्निट्यूड आहे 4 अँड 4, म्हणजे ते दोन फोर्स. ओके, हे एक्झाम्पल दिसते ना सगळ्यांना? हे एक्झाम्पल दिसतंय ना सगळ्यांना? हे बसचं एक्झाम्पल जे मी घेतलंय ते. ओके, विश्वजित तुला कसं दिसत नाही? हे दोन ठीक आहे, नाही दिसत आहे. ठीक आहे. सो इकडे 3 न्यूटन फोर्स आहे आणि इकडे 5 न्यूटन फोर्स आहे. तर मी ज्याला क्वेश्चन विचारेन त्यानंच आन्सर द्यायचंय. कार्तिक, टेल मी की या केसमध्ये रिझल्टंट फोर्स किती असेल? कार्तिक, येस येस विश्वजित, आय नो. कार्तिक आहेस का? कार्तिक, मी विचारलंय की या बसच्या एक्झाम्पल मध्ये टोटल रिझल्टंट फोर्स किती असेल? नो समर्थ, वेट. Karthik, can you tell me? ओमकार, ओमकार या सेकंड एक्झाम्पल मध्ये किती फोर्स असेल? 4 न्यूटन. किती असेल या केसमध्ये? सेकंड एक्झाम्पल मध्ये फोर्स 4 न्यूटन असेल का? समर्थ, 5 न्यूटन. कार्तिक, 3 न्यूटन नसेल रे. 3 न्यूटन कसं असेल? 5 न्यूटन इज करेक्ट. विश्वजित, सॉरी ओमकार, तुझं पण चुकलंय. 4 न्यूटन नसेल. सी कसा 5 न्यूटन असेल? इथे किती फोर्स दिला? इकडे 3 न्यूटन्स. आणि या केसमध्ये फोर्स किती दिलाय? 4 न्यूटन अँड 4 न्यूटन, म्हणजे दोन डायरेक्शनला दिलाय. म्हणजे सेम डायरेक्शन आहे बट डबल फोर्स दिला. म्हणजे इथे टोटल फोर्स किती होतोय तुमचा? 8 न्यूटन फोर्स होतोय. 8 न्यूटन फोर्स होतोय ना इकडे, सेम डायरेक्शन आहे. सो मग आता इकडे 3 न्यूटन फोर्स आहे, इकडे 8 न्यूटन फोर्स आहे, तर रिझल्टंट फोर्स किती असेल? 8 मायनस 3 ना, 5 न्यूटन असेल. 3 न्यूटन आणि 4 न्यूटन कसं असेल? बट आता ठीक आहे, रिझल्टंट फोर्स 5 न्यूटन असेल, बट तो कुठल्या डायरेक्शनला असेल? येस, रिझल्टंट फोर्स म्हणजेच टोटल फोर्स विश्वजित, म्हणजेच नेट फोर्स. नेट फोर्स, रिझल्टंट फोर्स, टोटल फोर्स एकच मिनिंग आहे तिघांचं. मी क्वेश्चन विचारलाय, जर रिझल्टंट फोर्स जर 5 न्यूटन असेल तर तो कुठल्या डायरेक्शनला असेल? इन राईट डायरेक्शन. येस, व्हेरी गुड. राईट डायरेक्शनला असेल, लेफ्टला नसेल विश्वजित. लेफ्टला कसं असेल? ही लेफ्ट आहे, ही राईट आहे. राईट साइडला असेल. येस. नाव सी क्लिअर आहे डाऊट? कार्तिक, तुझा डाऊट क्लिअर आहे? कसं कळलं? तुझा आन्सर चुकलेला आहे. सो समजलं ना 5 न्यूटन फोर्स कसा असेल आणि राईट डायरेक्शनला कसा असेल? ओके. सी नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघूया.
ते बंद होत नाही रे, नाही होते तो. ठीक आहे, बघा इथे या केसमध्ये इथे बर्ड तर दिसत असेल. ठीक आहे, हा जो काय दिसतोय तो हा बर्ड आहे. मी सांगते तुम्हाला ओरली, हा बर्ड आहे. तो बर्ड दोन साइडला फोर्स ऍक्ट करतो. एक वरती डायरेक्शनला आहे 16 न्यूटन फोर्स, 16 न्यूटन्स, आणि खालच्या डायरेक्शनला आहे डाऊनवर्ड डायरेक्शनला 25 न्यूटन्स. वरती केलाय त्यानं 16 न्यूटन फोर्स, आणि खाली खाली केलाय डाऊनवर्ड डायरेक्शनला केलाय फोर्स त्याने 25 न्यूटन्स, 16 न्यूटन्स अँड 25 न्यूटन्स. तर माझं क्वेश्चन आहे, येस समर्थ अँड विश्वजित, वेट करायचं असतं, बाकीच्यांना पण आन्सर देऊ द्या. मी तुम्हाला सांगेल की बाकीच्यांना देऊ द्यात, मग तुम्ही द्या. ठीक आहे, ओमकार मला सांग बरं, या केसमध्ये नेट फोर्स किती येतं? नेट फोर्स या बर्डच्या एक्झाम्पल मध्ये, हा जो बर्ड आहे ना, तो तो त्या बर्डने काय केलंय, 16 न्यूटन फोर्स वरती अप्लाय केलाय, आणि जो 25 न्यूटन्स आहे तो डाऊनवर्ड डायरेक्शनला केलाय. तर टोटल फोर्स किती आहे या केसमध्ये? ओमकार, किती? 41? हा 41 न्यूटन कसं असेल फोर्स इथे? मी फक्त 25 न्यूटन दिलाय, इकडचं नाही दिसत आहे. सो 25 न्यूटन दिलाय तुम्हाला, हा 25 न्यूटन आहे आणि वरती 16 न्यूटन्स आहे. तर मी क्वेश्चन विचारलाय टोटल नेट फोर्स किंवा रिझल्टंट फोर्स किती असेल या थर्ड एक्झाम्पल मध्ये, आणि तो कुठल्या डायरेक्शनला असेल? येस, व्हेरी गुड समर्थ, 9 न्यूटन, आणि कुठल्या डायरेक्शनला? डाऊनवर्ड डायरेक्शनला. का ओमकार, तुझा डाऊट अजूनही क्लिअर नाहीये का? अरे डाऊनवर्ड डायरेक्शनला फोर्स आहे 25 न्यूटन. नो, ओके, इकडे बघा, लक्ष दे इकडे. 25 न्यूटन्स फोर्स आहे डाऊनवर्ड डायरेक्शनला, म्हणजे अपोजिट फोर्स आहे. दोन्ही पण फोर्स अपोजिट डायरेक्शनला आहे. आपण अनबॅलन्स फोर्सची डेफिनेशनच काय बघितली, की त्यामध्ये दोन फोर्स पाहिजेत, बट ते अपोजिट डायरेक्शनला पाहिजेत, आणि मॅग्निट्यूड काय पाहिजे, इक्वल नकोय. म्हणजे कुठलाही फोर्स जो काय असेल, इकडचा F1 असेल F2 असेल, ते दोन्ही इक्वल नाही पाहिजे, किंवा एक फोर्स हा दुसऱ्या फोर्स पेक्षा ग्रेटर पाहिजे. आणि बॅलन्स फोर्स मध्ये काय होतं तुमचं, F1 इक्वल्स टू F2. डेफिनेशन समजली ना ओमकार? डेफिनेशन समजली का अनबॅलन्स फोर्सची? बॅलन्स फोर्स मध्ये F1 इक्वल्स टू F2 असतं, आणि अनबॅलन्स फोर्स मध्ये F1 इज नॉट इक्वल्स टू F1. ओके, डेफिनेशन समजली. मग आता काय प्रॉब्लेम आहे, इकडे लक्ष दे. हा वरचा फोर्स आहे 16 न्यूटन्स, आणि हा डाऊनवर्ड फोर्स आहे 25 न्यूटन. 16 न्यूटन आहे, 25 न्यूटन. मग आता मी क्वेश्चन विचारला की रिझल्टंट फोर्स किती आहे? मॅग्निट्यूड डिफरंट आहे, आणि ते डायरेक्शन पण डिफरंट असल्यामुळे त्यांची काय होईल, सबस्ट्रॅक्शन होईल. डायरेक्शन डिफरंट असल्यामुळे. पण ह्या थर्ड केसमध्ये बघा, आपण हे जे सेकंड एक्झाम्पल बघितलं होतं इथे, हे जे बसचं, याच्यामध्ये काय झालं, इकडे दोन फोर्स ऍक्ट होते, एक 4 न्यूटन आणि दुसरा पण 4 न्यूटन, पण त्यांची डायरेक्शन काय होती, सेम होती ना. इथे इथे बसच्या एक्झाम्पल मध्ये इथे 4 न्यूटन 4 न्यूटन. सो 4 + 4 किती केलं आपण, 8 न्यूटन केलं ना. मग इकडे 8 न्यूटन फोर्स ऍक्ट झाला, आणि इकडे 3 न्यूटन फोर्स ऍक्ट झाला. मग टोटल रिझल्टंट फोर्स किती होता इथे, 8 - 3 इक्वल्स टू 5 न्यूटन्स. आता तसंच या केसमध्ये पण मी तेच विचारलं की 25 डाऊनवर्ड डायरेक्शनला न्यूटन फोर्स आहे, आणि 16 न्यूटन अपवर्ड डायरेक्शनला आहे. तर टोटल फोर्स किती असेल मग ओमकार आता? 25 आणि 16, टोटल फोर्स किती असेल? 25 - 16, येस करेक्ट. ओमकार समजलाय? ओके, आता हे लास्ट एक्झाम्पल बघा. इथे काय दिलंय, एक सॅटेलाइट आहे ना, ते लॉन्च केले आपण.
सॅटेलाइट लॉन्च करताना त्यानं काय केलंय 300 न्यूटन्स, मी फक्त व्हॅल्यूज देते इथे, तुम्हाला दिसत असेल पिक्चर जर ते नसेल दिसत तर. हा सॅटेलाइट लॉन्च करताना इथे फोर्स ऍक्ट केलाय अपवर्ड डायरेक्शनला 300 न्यूटन आणि डाऊनवर्ड डायरेक्शनला फोर्स आहे तुमचा डाऊनवर्ड डायरेक्शनला फोर्स आहे सपोज 100 न्यूटन. विश्वजित मी काय सांगितलं होतं आत्ताच की आन्सर देऊ नका, मी ज्यांना विचारते त्यांना कळू देत ना, नाही येते त्यांना अजून पण नाही समजलंय. सो अपवर्ड डायरेक्शनला फोर्स आहे तुमचा 300 न्यूटन आणि डाऊनवर्ड डायरेक्शनला फोर्स आहे तुमचा 100 न्यूटन. सो या केसमध्ये आता तुमचं रिझल्टंट फोर्स किती असेल? ओमकार आणि कार्तिक, ओमकार, कार्तिक आणि हर्षवर्धन, मला तुम्ही तिघे जण आन्सर देतात. 200 न्यूटन. ओके, कार्तिक म्हणतो 200 न्यूटन. नेक्स्ट ओमकार 200 न्यूटन. हर्षवर्धन, आर्यन, हर्षवर्धन आन्सर नाही आले अजून. समर्थ, विश्वजित 300 minus 100. येस. ओके ओके ठीक आहे. 200 न्यूटन इन अपवर्ड डायरेक्शन. येस, जिकडे फोर्स जास्ती असेल तिकडे तो फोर्स ऍक्ट होईल. समजलं या एक्झाम्पल वरनं सगळं की अनबॅलन्स्ड फोर्स म्हणजे काय असतो, कुठे तो कुठल्या रिझल्टंट फोर्स कसा काढायचा, तो कुठल्या डायरेक्शनला मूव्ह करेल, त्याची डेफिनेशन समजले? ओके ठीक आहे. ओमकार, कार्तिक, हर्षवर्धन, आर्यन समजलंय? काही डाऊट असेल तर ठीक सांगा, आपण अजून एक्झाम्पल्स घेणार आहोत. ठीक आहे, नेक्स्ट बघा. असतील काही क्वेश्चन्स तर विचारा. सी इमेज दिसती ना, स्क्रीन विजिबल आहे? ओके. सी आता फर्स्ट केस मध्ये किती फोर्स असेल? आता फर्स्ट केस मध्ये बघा, जो नॉर्मल फोर्स आहे तो आहे तुमचा 10 न्यूटन, जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो आहे तुमचा अगेन 10 न्यूटन. इकडचा लेफ्ट साइडचा सॉरी राईट साइडचा जो फोर्स आहे तो आहे 20 न्यूटन, लेफ्ट साइडचा फोर्स आहे 80 न्यूटन. म्हणजे हे एक्झाम्पल मला सांगायचं बॅलन्स फोर्स आहे की अनबॅलन्स फोर्स आहे? समज वेगळीच लँग्वेज टाईप झाली तुझी काहीतरी. ओमकार, टेल मी की हे एक्झाम्पल कुठल्या टाईपचं आहे अनबॅलन्स फोर्सचं? येस, मला नाही अरेबिक समजत रे. ओके ओके येस, कळलं मला, चुकून झालंय. ठीक आहे. 10 न्यूटन 10 न्यूटन. कार्तिक, ओमकार, हे कुठल्या टाईपचं एक्झाम्पल आहे, बॅलन्स की अनबॅलन्स्ड? अनबॅलन्स. येस. मग आता मला सांगा, कार्तिक आणि ओमकार आन्सर देतील. कार्तिक, ओमकार, आर्यन आणि हर्षवर्धन चौघे. समज आणि विश्वजित तुम्ही आन्सर देऊ नका. मला सांगा या केसमध्ये रिझल्टंट फोर्स किती असेल? फर्स्ट क्वेश्चन आहे माझा की रिझल्टंट फोर्स किती असेल या केसमध्ये? आवाज येतोय ना सगळ्यांना माझा? ओमकार, कार्तिक, हर्षवर्धन आणि आर्यन, तुम्ही चौघांनी मला आन्सर द्यायचंय की या केसमध्ये रिझल्टंट फोर्स किती असेल? आवाज येतोय ना सगळ्यांना? नो नो, डायरेक्शन नाही विचारली मी, फक्त विचारलं इकडे या फर्स्ट एक्झाम्पल मध्ये इथे की किती डायरेक्शन असेल, किती फोर्स असेल इथे, टोटल फोर्स किती असेल, नेट फोर्स किती असेल? ओके, 9 मिनिट्स आहेत, प्लीज टेल मी फास्ट, कारण आपला अजून डिफरन्स पण झाला पाहिजे. 60 न्यूटन. येस, व्हेरी गुड. समज ते काय केलंय 80 20 और 10 10 असं नाही समज, तुला समजलं नाहीये का? 60 न्यूटन. येस, व्हेरी गुड. इन लेफ्ट साइड.
येस, व्हेरी गुड. पण मी काय विचारलं होतं, मी ज्यांना विचारलंय त्यांनी आन्सर दिलेच नाही. 10 न्यूटन, हा 10 न्यूटन फोर्स आणि हा 10 न्यूटन फोर्स आहे, तो काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे. बिकॉज मॅग्निट्यूड सेम आहे पण डायरेक्शन काय अपोजिट आहे, म्हणजे हा फोर्स एकमेकांना कॅन्सल होईल. इकडे किती 80 न्यूटन फोर्स आहे आणि हा 80 न्यूटन, हा 20 न्यूटन फोर्स मीन्स 80 मायनस 20 इक्वल्स टू 60 न्यूटन. आणि 60 न्यूटन फोर्स कुठल्या डायरेक्शनला असेल? येस ओंकार, खूप लेट केलंय. 60 न्यूटन फोर्स कुठल्या डायरेक्शनला असेल? इन लेफ्ट साइडला. म्हणजे हा जो बॉक्स आहे किंवा जो काय असेल, बॉक्स आहे, बॉडी आहे, ब्लॉक आहे, तो कुठल्या डायरेक्शनला मूव्ह करेल? तुमचा लेफ्ट डायरेक्शनला, इकडे मूव्ह करेल तो. समजलं हे एक्झाम्पल? हर्षवर्धन समजलंय का? ओके. कार्तिक, ठीक आहे, व्हेरी गुड. कार्तिक, नेक्स्ट आता या एक्झाम्पल मध्ये फास्ट सांगा. इकडे वरती 10 न्यूटन फोर्स आहे, येस 16 न्यूटन. या एक्झाम्पल मध्ये आहे 10 न्यूटन फोर्स अपवर्ड डायरेक्शनला, खाली पण आहे डाऊनवर्ड डायरेक्शनला 10 न्यूटन. मी इथे परत ड्रॉ करते वरती. वरती आहे तुमचा 10 न्यूटन, खाली आहे अगेन 10 न्यूटन, इकडे आहे 20 न्यूटन आणि इकडे आहे दोन तिकडे, एक आहे 100 न्यूटन आणि एक आहे 20 न्यूटन. सो 10 मी किती असेल या केसमध्ये फोर्स? 10 10 20 आणि राईट साइडला 100 आणि 20. सो टोटल फोर्स किती असेल या केसमध्ये? विश्वजित तुला व्हॅल्यूज दिसत आहेत का तिथल्या? ओके, ठीक आहे. इथे दिले मी एक्झाम्पल, इथे आन्सर सांगा मला. हे 10 न्यूटन फोर्स आहे, वरती खाली 10 न्यूटन आहे, इकडे 20 न्यूटनचे 100 आणि 20 न्यूटनचे टोटल फोर्स किती असेल? येस, 40 न्यूटन इन राईट साइड. हे जे एक्झाम्पल दिले त्याच्यामध्ये विश्वजित सांगितलं त्याला दिसत आहे ते व्हॅल्यूज, बट मी तुमच्यासाठी इथे एक्झाम्पल दिले ज्यांना दिसत नाहीये त्यांनी. या केसमध्ये सांगा मला किती आन्सर येईल. समर्थ, ओमकार, कार्तिक, हर्षवर्धन, आर्यन. 100 न्यूटन इन राईट साइड. येस, इकडे टोटल फोर्स किती होईल तुमचा? 120 फोर्स असेल, 120 न्यूटन असेल. आणि 120 मध्ये मधून तुम्ही काय करणार आहे? हे 20 मायनस करणार आहे आणि टोटल फोर्स असेल तुमचा 100 न्यूटन. बट 100 न्यूटन इन विच डायरेक्शन? राईट डायरेक्शन. सो जो 100 न्यूटन फोर्स आहे तो तुमचा राईट डायरेक्शन ला होईल आणि हा जो ब्लॉक दिसतोय तुमचा तुम्हाला इथला, तो काय करेल? राईट साइडला मूव्ह करेल. सो दिस इज अ अनबॅलन्स्ड फोर्स. समजले अनबॅलन्स्ड फोर्सचे एक्झाम्पल? सी, आता आपण लास्ट बघूया डिफरन्स. 5 मिनिट्स आहेत अजून, झालं तर. डिफरन्स काय आहे? येस येस, ठीक आहे, हो पाठवते. डिफरन्स बिटवीन द बॅलन्स्ड फोर्स अँड अनबॅलन्स्ड फोर्स. कार्तिक, हर्षवर्धन, ओमकार समजलेत ना टॉपिक? ओमकारला समजले, ठीक आहे. कार्तिक, हर्षवर्धन आणि आर्यन काहीतरी टाईप करत जा मेसेजेस. का अनम्यूट करू आन्सर देता? कार्तिक समजलंय का? मी अनम्यूट केलंय कार्तिक. कार्तिक, माझा आवाज येत नाहीये का तुम्हाला? ओके, ठीक आहे. आता घ्या बॅलन्स्ड, डिफरन्स बिटवीन बॅलन्स्ड फोर्स अँड अनबॅलन्स्ड फोर्स. काय होतं बॅलन्स फोर्स मध्ये?
फोर्स ऍक्ट ऑन ऑब्जेक्ट इन अपोजिट डायरेक्शन. दोन्ही फोर्स काय होतात, बॅलन्स्ड आणि अनबॅलन्स्ड मध्ये दोन्ही फोर्स अपोजिट डायरेक्शनलाच ऍक्ट होतात. बट बॅलन्स्ड फोर्स मध्ये काय असतात, इक्वल फोर्स असतो. जो काय फोर्स आपण ऍक्ट करतो तो काय असतो, इक्वल फोर्स. म्हणजे F1 इक्वल्स टू काय असतं, सपोज दोन्ही साईडला जर फोर्स आपण अप्लाय करतोय तर दोन्ही साईडचे फोर्स कसे असतील तुमचे, इक्वल असणार आहेत. आणि इक्वल असल्यामुळे ऑब्जेक्ट काय करतो, कुठेही मूव्ह करत नाही, तो रेस्टला असतो. बट इकडे काय असतं, अपोजिट डायरेक्शनला फोर्स असतात ऍक्ट केलेले, बट ते अनइक्वल असतात. आय मीन एक फोर्स कुठला तरी दुसऱ्या फोर्स पेक्षा काय असेल, जास्ती असेल, म्हणजे ते इक्वल नसणार आहे. म्हणजे तिथे काय होतं, बॉडीची किंवा जो ऑब्जेक्ट असेल त्याचे मुवमेंट होणार आहे, तो रेस्ट मध्ये नसणार. सेकंड डिफरन्स काय, देर इज अ नो नेट मोशन ऑफ द ऑब्जेक्ट. जे मी फर्स्ट केस मध्ये सांगितलं तेच, की इथे इक्वल फोर्स असल्यामुळे ऑब्जेक्टची मोशन होत नाही, आणि इकडे अनइक्वल फोर्स असल्यामुळे ऑब्जेक्ट मूव्ह करतो, मोशन होती त्याची. दिस इज द सेकंड पॉइंट. अँड थर्ड पॉइंट, ऑब्जेक्ट इज ॲट रेस्ट. ऑब्जेक्ट इज ॲट रेस्ट. ऑब्जेक्ट काय आहे तुमचा, रेस्टला आहे. आणि इकडे आवाज येतोय ना सगळ्यांना? येस समज. समज तुझा आहे का? ओके, तू 2 मिनिटांनंतर कर क्लास संपल्यावर, किंवा अनम्यूट करते मी तुला, बोल. काय प्रॉब्लेम आहे, बोल समज. समज मी अनम्यूट केलंय, बोल. मॅम अनम्यूट केलं तरी आवाज येतो. काय म्हणतोय? मॅम अनम्यूट केलं तरी आवाज येतोय तुमचा. माझा आवाज येतोय ना सगळ्यांना? येस मॅम. मॅम काय मग होतं काय माहिती का, प्रॉब्लेम झालाय? मॅम विश्वजित बोलतोय. जेव्हा तुम्ही समर्थ बोलतो आणि त्याचा माईक जर तुम्ही अनम्यूट केला त्याला क्लिअर आवाज येतो, पण आम्हाला क्लिअर येत नाही, एको येतो दरवेळेस. ओके ओके ठीक आहे, चालेल, मी अनम्यूटच ठेवते. इको येतोय, ठीक आहे, मी नाही करत आहे मग अनम्यूट. ठीक आहे, डिफरन्स समजलाय काय? थर्ड केस मध्ये बॅलन्स फोर्स मध्ये हा ऑब्जेक्ट रेस्ट मध्ये असतो, आणि अनबॅलन्स फोर्स मध्ये हा काय करतो, मूव्ह करतो, म्हणजे ऑब्जेक्टची मोशन होती. समजलं डिफरन्स बॅलन्स्ड आणि अनबॅलन्स्ड फोर्स मध्ये? परत सांगते मी, बॅलन्स फोर्स मध्ये आपण इक्वल फोर्स अप्लाय करतो, की जिथं रिझल्टंट फोर्स किंवा नेट फोर्स किती असतो तुमचा, 0 असतो. 0 असतो. अनबॅलन्स्ड फोर्स मध्ये तुमचा रिझल्टंट फोर्स आहे तो 0 नसतो, कारण आपण तिथे इक्वल फोर्स अप्लाय करत नाही, अनइक्वल फोर्स अप्लाय करतो ना अपोजिट डायरेक्शनला, बट अनइक्वल फोर्स. इथे काय होती, ऑब्जेक्टची मोशन होती. इथे पण बॅलन्स फोर्स मध्ये ऑब्जेक्ट रेस्ट मध्ये असतो, तो कुठेही मूव्ह करत नाही. अनबॅलन्स फोर्स मध्ये ऑब्जेक्ट मूव्ह करतो किंवा त्याची मोशन होती. इथे दिले थर्ड एक्झाम्पल, ऑब्जेक्ट इज ॲट रेस्ट अँड ऑब्जेक्ट इज इन मूव्हिंग. तेच, आपण कुठलाही ऑब्जेक्ट कुठे ठेवलेला असेल तो कधीपर्यंत मूव्ह करत नाही, जोपर्यंत त्यावर आपण एक्सटर्नल फोर्स अप्लाय करत नाही. सो तो असतो तुमचा बॅलन्स फोर्स. आणि जेव्हा तुम्ही फोर्स ते बुकवर फोर्स अप्लाय करून घेता तेव्हा तो असतो अनबॅलन्स फोर्स. हे आहे बॅलन्स्ड आणि अनबॅलन्स्ड. समजलं असेल तर होमवर्क साठी क्वेश्चन आहे तुमचा. जे काही मी आज शिकवलंय अनबॅलन्स फोर्स, त्याच्या अगोदर डेफिनेशन लिहायची, एक्झाम्पल द्यायचं, डायग्राम पण ड्रॉ करायची, तिथे दोन्ही पण फोर्स दाखवायचे. F1 F2 दाखवायचा, अनइक्वलनेस दाखवायची, आणि त्याचे कुठलेही 4 एक्झाम्पल्स देऊन तुम्हाला सॉल्व्ह करायचे, एक्सप्लेन करायचं, आणि लास्ट टॉपिक असेल डिफरन्स बिटवीन बॅलन्स्ड अँड अनबॅलन्स्ड. ओके, बाय.